हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू संगीताज किचन वाइब्स. तर आज आपण मस्त असं गोड सुगंधी आणि तोंडात विरघळणारा आमरसपुरी हा महाराष्ट्रातील खास पारंपरिक पदार्थ करणार आहोत. चला तर मंडळी, रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मंडळी, आज आपण आमरस रेसिपी करणार आहोत. तर मी इथे असे मस्त असे छान बघून असे आंबे घेतलेले आहेत. असे छान आंबे बघून घ्यायचे आणि हे तासभर मी हे पाण्यातच ठेवले होते. त्याची गरमी कमी होण्यासाठी पाण्यातच ठेवायचे असतात, म्हणून मी हे 1 ते 1.5 तास पाण्यातच ठेवले होते. आता आपण आमरस करायला घेऊ. सर्वप्रथम हा वरचा चिकाचा भाग काढून टाकायचा आपण आणि ह्याच्या फोडी करून घेऊया. आपण अशा फोडी करून घ्यायच्या आणि त्याला सुरीने असा कट मारायचा. आणि हा जो गाभा आहे आंब्याचा तो आपण मिक्सर मध्ये मस्त काढूया. असा मिक्सर मध्ये काढायचा. असं सर्व करून घेऊया आपण. असे कट मारून घ्यायचे आंब्याला, किंवा तुम्ही साल जरी काढलं आणि मग त्याचे पीस करून टाकले तरी होतं, पण मी हे असंच करते. मस्त निघतं आंब्याचा मधला गाभा. आणि हा सर्व आपण मिक्सरला काढून त्याचं मस्त असा स्मूथ आमरस तयार होतो. तर आपण हे सर्व आंब्याचं करून घेऊया अशा प्रकारे. आता इथे आपल्याला आंब्याच्या गोडीनुसार साखर घालायची आहे. आंबा किती गोड आहे आणि आपण किती गोड खातो त्यानुसार आपण साखरेचं प्रमाण वापरायचं आहे. तर मी इथे 3 चमचे साखर घेतलेली आहे, ती घालूया आपण. आणि इथे आपण आईस क्यूब घालणार आहोत, कारण आईस क्यूबमुळे थंडावा येतो आणि आंबा हा उष्ण असल्यामुळे आपण जर असाच मिक्सरला फिरवला आणि फ्रीज मध्ये ठेवला तर तो काळा पडू शकतो. त्याच्यामुळे आपण आईस क्यूबचा वापर करायचा आहे त्याच्यामध्ये फिरवताना. त्याच्यामुळे आपला आंबा रस काळा पडत नाही, ही टीप आहे. तर असं आपण करून घेऊया. आता इथे मस्त आंबा रस करून घेतलेला आहे मिक्सर मध्ये. आता आपण हा भांड्यामध्ये काढूया. असाच हवाय घट्ट, खूप पातळ पण खायला छान नाही लागत. फक्त किंचित आपण भांड विसळून घ्यायचं. आता ह्यामध्ये आपण वेलची पावडर घालूया आणि मिक्स करूया. मिक्सर मध्ये सुद्धा तुम्ही करू शकता, म्हणजे मिक्सरला सुद्धा केल्यामुळे छान पूर्ण आमरसाला लागली जाते. आता मी इथे केशर काड्या घातलेल्या आहे, ऑप्शनल आहे. आणि थोडेसे बदामाचे काप घालते. आणि फ्रीज मध्ये ठेवणार आहे मी. ज्यावेळेस आपण सर्व करायचं त्यावेळेस अगदी मस्त थंडगार आमरस आणि त्याच्याबरोबर अगदी छान गरम गरम पुऱ्या, अगदी 1 नंबर लागतं. चला तर मंडळी, आता आपण हे फ्रीज मध्ये ठेवूया. आता मस्त फ्रीज मध्ये थंडगार करून घेतलेला आहे. आता आपण सर्व करूया. बघा तुम्ही किती सुंदर झालेला आहे आपला आमरस, अगदी असाच हवाय, बघू शकता तुम्ही. आता आपण काढून घेऊया बाउल मध्ये. तर अशा प्रकारे आज आपण पिकलेल्या रसाळ आंब्याचा गर काढून त्यात साखर, थोडी वेलची पूड घालून तयार केलेला आमरस आणि मी गरमागरम फुगलेल्या कुरकुरीत पुऱ्या असा अप्रतिम संगम प्रत्येकाला अगदी मोहूनच टाकतो. उन्हाळ्याच्या दिवसात खास करून आंब्याचा हंगाम हा पदार्थ मोठ्या आवडीने बनवला जातो. गारगार आमरस आणि ताज्या तळलेल्या पुरीचा स्वाद अतिशय लज्जतदार लागतो. सण समारंभ, खास पाहुणचार किंवा रविवारी जेवणासाठी आमरसपुरी हा उत्तम पर्याय ठरतो. अशा प्रकारे मी अगदी सुंदर आमरस असा करून दाखवलेला आहे. आमरसपुरी
गरम पुऱ्या आणि अगदी थंडगार फ्रीजमधला आमरस. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चला तर मंडळी, भेटू आपण पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत बाय.